साईराम. ओम साईराम. ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार साई माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार बाबा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार बाबा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार लगा दिया लगा दिया. आमची जी 97 आहे ती PCPNDT कायदा लागू असतानाही एप्रिल व मे 2026 मध्ये पुणे, केडगाव, सोलापूर आणि फलटण परिसरात उघडकीस आलेले बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेट ही संपूर्ण राज्यासाठी चिंतेची बाब असणे, या प्रकरणात डॉक्टर, दलाल, पोर्टेबल सोनोग्राफी मशीन पुरवठादार, आर्थिक व्यवहार, बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट तसेच अनेक जिल्ह्यांपर्यंत पोहोचलेले जाळे समोर आले असून तपासादरम्यान नवनवीन धागेदोरे उघड होणे, आरोपीला अटक झाली असली तरी मुख्य सूत्रधार, आर्थिक लाभार्थी आणि संपूर्ण साखळी उघड करणे आवश्यक असणे, काही खासगी रुग्णालयांमध्ये PCPNDT तसेच MTP कायद्याचे उल्लंघन झाल्याची प्रकरणे समोर येणे, पशुवैद्यकीय वापरासाठी असलेल्या पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा गैरवापर, डॉक्टर व पुरवठादारांची भूमिका, आर्थिक व्यवहार, बँक खात्यांचा वापर आणि पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केल्याची गंभीर बाब समोर येणे, त्यामुळे हा केवळ स्वतंत्र गुन्हा नसून संघटित गुन्हेगारीचे स्वरूप धारण केल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात आशा सेविका व अंगणवाडी सेविकांकडे गर्भवती महिलांची माहिती उपलब्ध असतानाही संशयास्पद गर्भपात, अचानक बेपत्ता होणाऱ्या महिला किंवा बेकायदेशीर गर्भलिंग निदानाची माहिती वेळेवर प्रशासनापर्यंत न पोहोचणे, जिल्हास्तरीय समन्वय, ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती, आरोग्य विभाग, पोलीस, महिला व बालविकास विभाग, FDA आणि सायबर यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वयाचा अभाव दिसून येणे, PCPNDT 3B नुसार सोनोग्राफी मशीन उत्पादक व पुरवठादारांनी प्रत्येक मशीनच्या विक्रीची माहिती शासनाला देणे बंधनकारक असतानाही अशा मशीनचे ऑडिट, मागवा व वापरावर पुरेसे नियंत्रण दिसून येणे, अधिकृत मशीनवर सायलेंट ऑब्झर्व्हर, GPS ट्रॅकिंग किंवा डिजिटल देखरेखीची प्रभावी अंमलबजावणी अद्याप झालेली नसणे, याबाबत शासनाने तातडीने करायची कार्यवाही व उपाययोजना. सन्माननीय सभापती महोदय, पुण्यात 2025-26 या वर्षात सर्वाधिक म्हणजे 39,509 गर्भपाताची नोंद झालेली आहे. राज्यामध्ये 1,84,152 गर्भपातापैकी हे 21% प्रमाण आहे महिलांच्या गर्भपाताचं. पुणे जिल्हा, ठाणे, मुंबई उपनगर, पालघर, अहिल्यानगर, संभाजीनगर या सर्व ठिकाणी या आंतरजिल्हा रॅकेटचं जाळं दिसतंय. घन कचरा व्यवस्थापन 200 मेट्रिक टन ओला, 300 मेट्रिक टन सुका यासाठी टेंडर काढले. त्या टेंडरमध्ये 2 कंपन्या पात्र झाल्या. अनेक कंपन्या पात्र होऊ शकत होत्या, परंतु त्याच्या अटी शर्ती अशा लावल्या की भूमी ग्रीन यांना हे काम मिळावं. दक्षता विभागाने अनेक आक्षेप घेतले होते, त्याच्याकडे दुर्लक्ष केले. दुसरी जी कंपनी आली ते आमचा अंदाज आहे की सपोर्टिंग म्हणून यांनी टेंडर भरलं. ती अँटनी लारा ही कंपनी जी अशी आहे की मोशीमध्ये निरपराध 9 कामगारांचा मृत्यू झाला. त्या कंपनीचं टेंडर उघडण्याची गरजच नव्हती, परंतु त्यांना पिंपरी चिंचवडनी ब्लॅकलिस्ट केलं नाही म्हणून आम्ही उघडलं. हे चुकीचं आहे. भूमी ग्रीनला फेवर करण्यासाठी त्या बदनाम आणि 9 कामगारांचा मृत्यूचा शाप ज्यांच्या डोक्यावर आहे अशा कंपनीचं टेंडर उघडलं.
माननीय आयुक्त साहेब, आपण अतिशय संवेदनशील अधिकारी आहात. आमची विनंती आहे की हे टेंडर रद्द करावं, दक्षता विभागाचे आक्षेप विचारात घ्यावेत आणि पुन्हा टेंडर काढावं.